बाळासाहेब ठाकरे. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट. ना मला ते जय जयकार नको आहे, ते हा नको, टेळे माळा काही नको मला. तुम्ही माझ्या हिंदूला आणि या हिंदुस्थानला जिवंत ठेवा, रसरशीत ठेवा. एक जाज्वल्य नेता, पण आता शपथ घेऊनच उठायचं. उत्स्फूर्त वक्ता, हा स्वाभिमान तुमचा जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत त्या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, नाही तर नाही, रसातळाला चाललंय. महाराष्ट्रातलं आजवरचं सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यात वादळी व्यक्तिमत्व. हे जी प्रवृत्ती आहे ह्या निधर्मवाद मानाला तयार नाही, जाळून टाका. याच करिश्माई व्यक्तिमत्वाच्या बळावर त्यांनी शिवसेनेचा झेंडा उभ्या महाराष्ट्रात फडकवला. पण या राजकीय वादळाची सुरुवात अर्ध्या दशकापूर्वी कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी झाली. फ्री प्रेस सारख्या सुप्रसिद्ध पेपरातली नोकरी सोडून त्यांनी मार्मिक नावाचं झंझावाती साप्ताहिक सुरू केलं. ते 1960चं दशक होतं. महाराष्ट्र राज्याची मुंबईसह स्थापना झाली होती खरी, पण मराठी माणसामध्ये खदखद होती. कारण नोकऱ्यांमध्ये वर्चस्व होतं ते दाक्षिणात्यांचं. मराठी माणसाच्या असंतोषाला वाचा फोडली ती मार्मिकने. पण ही व्यंगचित्र वाचून अस्वस्थ झालेल्या तरुणांना पुढे गरज होती एका व्यासपीठाची. सांगणार का धर्माची व्याख्या बदलली, धर्म कुठे आहे तो आम्हाला माहित नाही. आणि मग ज्या देशाला फादर नाही आणि मदर नाही त्याला स्पेनवरनं फादर आणावा लागतो, मदरचा पत्ता नाही. म्हणूनच बजाव पुंगी हटाव लुंगी असा नारा देत 19 जून 1966च्या दिवशी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळ केशव ठाकरे शिवसैनिकांचे बाळासाहेब बनले. रस्त्यावर राडा करण्यापासून ते स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून विधायक कामं करणाऱ्या हजारो शिवसैनिकांची पाहता पाहता फौज उभी राहिली. 2च वर्षात ठाणे महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला. मुंबईमध्ये राजकारणात काँग्रेसला आणि कामगार संघटनांमध्ये कम्युनिस्टांना शिवसेनेने सुरुंग लावला. अवघ्या वर्षभरातच या तरुण आक्रमक शिवसेनेने भारताची आर्थिक राजधानीही काबीज केली. अर्थात याला त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा छुपा आशीर्वाद असल्याचाही आरोप झाला. कम्युनिस्टांच्या कामगार संघटना खतम करण्यासाठी बजाजांसारखे उद्योगपती शिवसेनेला खतपाणी घालतात असंही म्हटलं गेलं. पण बाळासाहेबांनी हे आरोप नेहमीच फेटाळले. पाकिस्तानशी युद्ध, बाळासाहेबांचं ओघवतं, ज्वलंत, प्रसंगी शिवराळ पण शिवसैनिकांची मनं पेटवणारं वक्तृत्व हा शिवसेनेचा कणा होता. पण शिवसेनेची लोकप्रियता 70च्या दशकात काहीशी कमी झाली. कारण बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला. त्याच वेळी काही जुने सहकारी पक्ष सोडून गेले. त्यानंतरच्या काळात बाळासाहेब रशियातल्या प्रॅक्टिकल सोशलिझमच्याही प्रेमात पडले. मुंबईसाठी परमिट सिस्टीम लागू करण्याची त्यांची मागणी ही याच काळातली. पण 1984 साली शिवसेनेचा जणू नव्याने जन्म झाला. भिवंडीत दंगल उसळली. बाबरी मशिदीचा मुद्दाही पेटत होताच. म्हणूनच मराठीचा मुद्दा सोडून बाळासाहेबांनी आक्रमक हिंदुत्व अंगीकारलं. जे आमच्या धर्माचा मान राखू शकत नाही तो काय चाटायचा निधर्मवाद. याच अजेंड्यावर शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. 85 नंतर शिवसेना मुंबई ठाणं ओलांडून उर्वरित महाराष्ट्रात पसरू लागली. बाळासाहेबांचा झंझावात, सामनातले अग्रलेख, मुंबईतल्या महाआरत्या यामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. बाळासाहेबांवर दंगली भडकवण्याचे आरोप झाले. पण 1995 मध्ये काँग्रेसला धूळ चारत युतीचं सरकार सत्तेवर आलं. तो बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीतला सुवर्णकाळ होता. राज्यातलं युतीचं आणि पुढे केंद्रात आलेलं एनडीएचं सरकार मातोश्रीच्या रिमोट कंट्रोलवर चालू लागलं. 1 रुपयात झुणका भाकर देण्यापासून ते चकचकीत फ्लायओव्हर्स बांधेपर्यंत अनेक लोकप्रिय निर्णय घेतले गेले आणि त्यांची अंमलबजावणीही झाली. पण 1999ला राज्यातली आणि पुढे 2004 साली केंद्रातली सत्ता गेल्यानंतर शिवसेनेला उतरती कळा लागली. सेना सोडून पुढे राष्ट्रवादीत गेलेल्या भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक केली.
निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदान करण्याचा अधिकार काढून घेतला. शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळू लागले. नारायण राणेंसारख्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करावी लागली. काही दिवसातच बाळासाहेबांना सगळ्यात मोठा झटका बसला. उद्धवना कार्याध्यक्ष केलं म्हणून नाराज झालेल्या राज ठाकरेंनी 2005 साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. राजचा सेना सोडून जाण्याचा निर्णय बाळासाहेबांच्या जिव्हारी लागला. तसं त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवलं. 2009 सालच्या निवडणुका तर ठाकरे विरुद्ध ठाकरे अशाच लढल्या गेल्या. पुढे वयोमानानुसार बाळासाहेबांची तब्येत साथ देईन अशी झाली. पण प्रकृती फारशी चांगली नसतानाही त्यांनी 2011 साली दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली. त्यानंतर मात्र बाळासाहेब नावाचं वादळ काहीसं मंदावलं. 2012 सालच्या दसरा मेळाव्यात त्यांची सीडी दाखवण्यात आली. त्यात त्यांची तब्येत कमालीची खालावलेली दिसत होती, पण त्यांच्या शब्दांची धार मात्र कायम होती. आपण मला सांभाळलं, मी तुम्हाला सांभाळलं. 5 दशकांपासून मराठी तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब शिवसैनिकांचे अक्षरशः दैवत होते. जातीपातींच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांमधून असंख्य नेते घडवले. ते यारांचे यार होते. शरद पवारांपासून जावेद मियादादपर्यंत आणि अमिताभ बच्चनपासून मायकल जॅक्सनपर्यंत त्यांचे अनेक मित्र होते. कठीण प्रसंगीही त्यांनी कुणाची साथ सोडली नाही. असा उमदा, दिलदार, कणखर, करारी, प्रतिभावंत आणि वादग्रस्त नेता महाराष्ट्रात क्वचितच पुन्हा होईल. बाळासाहेब ठाकरेंना IBN लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली.